कुरुंदवाड पालिकेच्या स्क्रॅप निविदा विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने मुख्याधिकारी गवळी यांनी निवेदन न स्वीकारता दालनातून निघून गेल्या। तर मुख्याधिकारी परत न आल्याने शिवसैनिकांनी बोंबमारो आंदोलन करत मुख्याधिकारी दालन तसेच पालिका मुख्य गेटला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात प्रचंड झटपट झाली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 2 दिवसांपूर्वी पालिकेतील स्क्रॅप आणि जुन्या वाहनांचे लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती। मात्र या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत ठाकरे गट शिवसेनेच्या वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्याधिकारी दालनात निवेदन देण्यासाठी आज आले होते। यावेळी मुख्याधिकारी गवळी यांनी निवेदन द्या, आपल्या मागणींची माहिती देण्यात येईल। मात्र आंदोलनकर्त्यांनी निवेदन न देता विविध प्रश्नांचा भडीमार करत टक्केवारीचा आरोप केल्याने गवळी दालनातूनच निघून गेल्या। यावेळी बांधकाम अभियंता प्रदीप बोरगे, कार्यकारी अधीक्षक श्रद्धा मगदूम, अमोल कांबळे यांना धारेवर धरलं। यावेळी पोलिसांनी अडवल्याने आंदोलक पालिका मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यासाठी गेले, मात्र पोलिसांनी तिथेही अडवले। त्यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात प्रचंड झटपट झाली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर आंदोलकांनी पालिका चौकात पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत बोंबमारो आंदोलन करत संताप व्यक्त केला। कुरुंदवाड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना जे 2 दिवसापूर्वी स्क्रॅपचं टेंडर झालं, त्या टेंडरची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो। मुख्याधिकारी मॅडम उपस्थित होत्या, पण बोलताना आम्ही माहिती विचारताना टक्केवारीचा विषय बोलल्यानंतर मॅडम इथून उठून गेल्या। हा आंदोलनकर्त्यांचा आणि कुरुंदवाडच्या जनतेचा अपमान या मुख्याधिकाऱ्यांनी केला आहे। त्या प्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो। नगरपालिकेत जी कामं चालू आहेत, जो बोंगळ कारभार चालू आहे, त्याच्या विरोधात आवाज जर उठवायचं झालं तर हे प्रशासन त्याला दाबायचं काम या पोलिसांच्या माध्यमातून आज करतंय। 2-4 कामं होती जी कामं फ्लॅश होतात। प्रमा नसताना कलेक्टरांचा आदेश आहे की प्रमा असल्याशिवाय कोणतेही टेंडर फ्लॅश करू नका, पण 2 कामं नगरपालिकेने फ्लॅश केली। ती फ्लॅश केल्यानंतर परत ती कॅन्सल केली। जे पेपरला जाहिरात दिल्या 8-10 हजार रुपये त्या पेपरचं जाहिरातीचं बिल झालं, त्या बिलाला जबाबदार कोण हा प्रश्न आम्ही नगरपालिकेला विचारतो, पण त्याचं उत्तर द्यायला मॅडम तिथं थांबल्या सुद्धा नाही। दुसरा विषय, एखादं काम फ्लॅश झालं, ऑनलाईन टेंडर गेलं तर एकच दिवस टेंडर ते ऑनलाईन दिसतंय, नंतर त्या पोर्टलवरनं ते टेंडर गायब होतंय। वर्क ऑर्डर दिल्यानंतरच समजतंय की टेंडर पास झालंय। ही काय भानगड आहे, यात काय दडलंय याची माहिती आम्हाला पाहिजे आणि ही माहिती विचारण्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत आलो। पण इथं या मॅडमने या जनतेचा तर अपमान केलायच। आम्हाला उठून गेल्यानंतर असं वाटायला झालं की ह्यात काहीतरी काळेबेर आहे। ठराविक 2-4 कॉन्ट्रॅक्टर धरायचं आणि त्यांनाच कामं द्यायची आणि बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जाणीवपूर्वक बिलं अडवायची, म्हणजे ती कुठेही क्रॉस टेंडर भरणार नाहीत याची खबरदारी या मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहेत। आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या कुरुंदवाड नगरपालिकेला आजच साहेबांच्या समोर सांगतो, आम्ही कुलूप घालणारच। या आंदोलनात दयानंद मालवेकर, राजू आवळे, पिंटू नरके, गणेश गुरव, प्रतीक धनवडे, राजू बेले आदी सहभागी झाले होते। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।